महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण, महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत ॲक्सिस बँक कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक। ॲक्सिस बँक कळवण शाखेतील तुषार गोसावीला पोलिसांनी केली अटक। कळवण तालुक्यातील देसराणी येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून ॲक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी यांनी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर असे, कळवण तालुक्यातील देसराणी येथील राहणार ललिता सोमनाथ मोरे वय 35 वर्षे यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीस होते। त्यांचे फेब्रुवारी 2021 मध्ये निधन झाले। त्यांच्या निधनानंतर MSCB कडून सदर महिलेस 15 लाख रुपये मिळाले होते। ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ठेवले होते। काही दिवसांनी ॲक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश खैरनार हे दोघेही या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले। घरी आल्यावर तुषार गोसावी यांनी महिलेला त्यांच्याकडे आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करून देतो असे सांगून आमच्या ॲक्सिस बँकेत तुमचे खाते ओपन करून सदर खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करून देतो असे सांगितले। ललिता मोरेला व्यवहाराचे जास्त ज्ञान नसल्याने तुषार गोसावी या ॲक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला जे पाहिजे ती कागदपत्रे उपलब्ध करून दिले। त्यानंतर त्याने या महिलेस सांगितले, आपण काही पैसे मुलींच्या भविष्यासाठी ॲक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवू, त्यासाठी तुम्हाला मी सांगेल त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील। त्या दरम्यान त्याने सदर महिलेच्या नावाचे बँक अकाउंटचे ATM बँकेतून परस्पर काढून घेत वेळोवेळी त्याच्या व इतरांच्या खात्यात 10 लाख रुपये वर्ग केले। सन 2022 मध्ये काही दिवसांनी तुषार त्याच्या आईला सोबत घेऊन ललिता मोरेंच्या घरी आला व बोलला की एक खूप चांगली बँकेची स्कीम आली आहे, त्यात तुम्हाला FD पेक्षा जास्त व्याजदराने परतावा मिळेल, फक्त ते आपण दुसऱ्याच्या अकाउंटवरून करू, त्यासाठी तुम्ही मला रोख स्वरूपात 5 लाख रुपये द्या। माझ्या आईने पण त्यात पैसे गुंतवले, तुम्ही त्यांना विचारून बघा। आईसोबत आल्याने व तो बँकेचा कर्मचारी असल्याने ललिताने त्याच्यावर विश्वास ठेवून परत एकदा रोख स्वरूपात 5 लाख रुपये दिले। त्यानंतर काही दिवसांनी ललिता मोरे पैसे काढण्यासाठी ॲक्सिस बँकेत गेल्या असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमच्या ॲक्सिस बँकेच्या अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक राहिलेली नाही। हे ऐकून ललिताला धक्का बसला। एवढी बँकेचे मॅनेजर अतुल गीते यांना भेटून माझ्या खात्यावरील 15 लाख रुपये कुठे गेले अशी विचारणा केली असता त्यांनी तिला बँकेचे स्टेटमेंट काढून दाखवले, तर बँकेच्या स्टेटमेंटमध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी, भगवती ट्रेडर्स, महेश कुवर व इतर लोकांच्या खात्यावर परस्पर पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी सांगितले। याबाबत महेश कुवर व इतर लोकांना तुमच्या अकाउंटवर पैसे कसे आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी यांनी ट्रान्सफर केले व ते पैसे आम्ही लगेच तुषार गोसावीला दिले असल्याचे सांगितले। तुषार गोसावी हे इसमाने ललिता मोरेंची बँक कर्मचारी म्हणून ATM तसेच मोबाईल बँकिंगची माहिती बँकेतून घेऊन जुलै 2021 ते मार्च 2024 दरम्यान एकूण 15 लाखांची फसवणूक झाली असल्याचे ललितास समजले। त्या अनुषंगाने ललिता मोरे हिच्या फिर्यादीवरून ॲक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अन्वये कलम 409-420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पोरशे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। कळवण पोलीस स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वय वर्ष 35 राहणार देसराणा यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता। त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की माझे मिस्टर हे मयत झाल्यानंतर मला MSCB कडून 10 ते 15 लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते, परंतु ते अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्या अनुषंगाने तुषार गोसावी आणि आणखी एक त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा, म्हणजे तुमची सेफ राहील आणि तुम्हाला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल। मग ती बिचारी आदिवासी महिला आहे, त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते अकाउंट पैसे ट्रान्सफर करायला संमती दिली। याने जेव्हा पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे तुषार गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बुवा आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत, काही FD आहेत, तुम्हाला 3 मुली आहेत, तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या, आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे। तर त्या महिलेला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर करायला व पैसे द्यायला तयार झाल्या आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतून ATM काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट सह्या मारल्या असेल किंवा काय केलं असेल त्या तपासात निष्पन्न होईल आणि त्यांनी तुषार गोसावींनी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले बऱ्यापैकी। आता सध्या तरी स्टेटमेंटमध्ये 5-5.5 लाख रुपये दिसत आहेत।
ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची, तुम्ही मला 5 लाख रुपये कॅशमध्ये द्या, आम्ही परत ते पण इन्व्हेस्टमेंट करू. मग त्या महिलेला वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी 5 लाख रुपये कॅश पण दिली. तर मग जेव्हा 2023मध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेल्या, मग त्या बँकेत गेल्या त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारलं की बाबा पैसे कुठे आहेत म्हणून. पैसे त्यांच्या बँकेकडून नील झालेले होते, अकाउंट पूर्ण खाली झालं होतं. मग त्यांनी तिथले मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत, त्यांचे गोसावींनी गीते म्हणून आहेत, गीतेंशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. गीतेने सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झालं आहे, पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे तुषार गोसावी यांच्यावर दिसत आहेत. मग अशी जेव्हा तक्रार प्राप्त झाली होती म्हणजे आम्ही चौकशी केली आणि चौकशीनंतर आम्हाला असं निष्पन्न झालं की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरीही त्यांनी पैसे आपल्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत 1 रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याचं दिसतंय. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि सध्या आरोपीला सटाणा येथून त्याच्या पिरामल फायनान्स या ऑफिसमधून उचललं आहे आणि त्याला इथं आज रोजी अटक केली आहे. मान्य न्यायालयाला उद्या हजर करून पुढील तपास आम्ही करत आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस